Dear students, now we are going to study the last theory part of our first chapter. That part is significant figures or significant digits. Significant म्हणजे ज्याला काही ते विशेष महत्त्व आहे असे डिजिट्स, असे अंक, त्याला म्हणायचं सिग्निफिकंट फिगर्स किंवा सिग्निफिकंट डिजिट्स. आता हे सिग्निफिकंट डिजिट्स किंवा सिग्निफिकंट फिगर्स काय असतं हे बघण्यापूर्वी आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण सपोज you want to measure the length of pen or pencil by a meter scale. आता मीटर स्केलचा लिस्ट काउंट म्हणजे काय, द मिनिमम मेजरमेंट विच वी कॅन टेक. मीटर स्केलच्या सहाय्याने आपल्याला मिनिमम रिडिंग काय घेता येते 1 मिलीमीटर. अँड सपोज द रिपोर्टेड व्हॅल्यू इज, तुम्ही जे काही व्हॅल्यू मेजर्ड केली ती जी काही तुम्ही रिपोर्ट केली दॅट इज 13.25 सेंटीमीटर, किंवा मिलीमीटरमध्ये किती येणार मग ते 132.5 मिलीमीटर. आता ह्याच्यामध्ये 132 मिलीमीटर हे करेक्ट आहे. पुढचं 0.5 हे तुम्ही पूर्ण खात्रीशीर लिहिलं नाही या ठिकाणी, कारण आपल्याला व्हॉट मिनिमम व्हॅल्यू वी कॅन मेजर दॅट इज इन 1 मिलीमीटर. सो 132 मिलीमीटर इज द करेक्ट, बट दिस 0.5 इट इज नॉट सर्टन. याचा अर्थ 132.5 ह्या मेजरमेंटमध्ये 3 सर्टन किंवा 3 रिलायबल डिजिट्स आहेत. कोणकोणते? 1, 3 अँड 2. आणि पुढचा जो डिजिट आहे 5 हा अनसर्टन डिजिट आहे. हा लक्षात आहे. तर सिग्निफिकंट फिगर्स लिहित असताना आपण काय करतो, जेवढे सर्टन डिजिट्स आहेत ते लिहायचे प्लस 1 अनसर्टन डिजिट. म्हणजे आता आपण जे मेजरमेंट घेतलं आहे लेंथ ऑफ पेन हे किती आपल्याला या ठिकाणी 132.5 मिलीमीटर. ह्याच्यामध्ये 3 सर्टन डिजिट्स आहेत आणि 1 अनसर्टन. देअरफॉर द टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इज नंबर ऑफ सर्टन डिजिट्स प्लस 1 अनसर्टन डिजिट, म्हणजे 3 + 1 दॅट इज 4. दिस इज द डेफिनेशन ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. याचा अर्थ या डिजिट्सवरला काहीतरी महत्त्व आहे, ह्या डिजिट्सवर आपण रिलाय करू शकतो, हा त्याचा अर्थ आहे. सिग्निफिकंट म्हणजे असे डिजिट्स की ज्यांना काही विशेष महत्त्व आहे, त्याचा अर्थ तो आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन हिअर? इट इज the reliable or certain digits plus the first uncertain digit in a measurement are known as the significant digits or significant figures in that measurement. Example, when we say that the length of an object is 164.8 centimeter, then the digits 1, 6 and 4 are the certain digits and the digit 8 is अनसर्टन. मी तुम्हाला आत्ता काय सांगितलं, फायनल तुम्ही जे काही मेजरमेंट लिहिणार, रिपोर्ट करणार, त्याच्यामध्ये फक्त एकच अनसर्टन डिजिट पाहिजे. सो हिअर दिस इज द अनसर्टन डिजिट अँड दिस फर्स्ट 3 डिजिट्स आर सर्टन डिजिट्स. सो 1, 6, 4 आर सर्टन डिजिट्स अँड द डिजिट 8 इज अनसर्टन. देअरफॉर दिस मेजरमेंट हॅज टोटल 4 सिग्निफिकंट फिगर्स. हा त्याचा हा मिनिंग झाला या ठिकाणी. 4 significant digits. Now next point about the significant figures is काय सांगते आपल्याला, the larger the number of significant figures in a measurement, म्हणजे एखाद्या मेजरमेंटमध्ये जेवढ्या ह्या सिग्निफिकंट फिगरची संख्या जास्त, the greater is the accuracy or precision of measurement. आपल्या टेक्स्टबुकमध्ये इथे ॲक्युरेट शब्द वापरला आहे आणि NCERTच्या बुकमध्ये तर प्रिसिजन शब्द वापरला या ठिकाणी. तर जेवढ्या एखाद्या मेजरमेंटमध्ये जेवढे सिग्निफिकंट डिजिट्स किंवा सिग्निफिकंट फिगरची संख्या जास्त, तेवढी त्याची ॲक्युरेसी किंवा प्रिसिजन हे सगळ्यात जास्त असतं. आता हे ॲक्युरेसी किंवा नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स हे कशावरून असतं बघा इथं. द स्मॉलर इज द लिस्ट काउंट ऑफ ए मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. आत्ता तुम्हाला सांगितलं म्हणजे बाय लिस्ट काउंट, एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं, एखाद्या डिव्हाइसच्या सहाय्यानं आपण लहानात लहान कमीत कमी किती मोजू शकतो, दॅट इज कॉल्ड एज ए लिस्ट काउंट. जसं मी तुम्हाला सांगितलं मीटर स्केलच्या सहाय्यानं आपण लिस्ट किती मोजू शकतो, कमीत कमी मिलीमीटरमध्ये 1 मिलीमीटर. सो देअरफॉर इट्स list count is 1 millimeter or 0.1 centimeter. The smaller is the list count of a measuring instrument, more is the number of significant figures and more is the accuracy. म्हणजे जेवढ्या एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं लिस्ट काउंट कमी तेवढ्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगरची संख्या जास्त असते. नाऊ हाऊ टू राईट द सिग्निफिकंट फिगर, त्यासाठी काही रूल्स आहेत. व्हॉट आर दीज रूल्स? विल सी वन बाय वन. पहिला रूल काय म्हणतो, ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे एखाद्या मेजरमेंटमध्ये जेवढे नॉन झिरो म्हणजे झिरो सोडून जेवढे काही डिजिट्स असतील
all these are the significant digits. Next rule is all the zeros between two non-zero digits are significant no matter where the decimal point is, if at all. जर समजा एखाद्या मेजरमेंटमध्ये जेवढे काही झिरो आहेत आणि ते झिरो कशामध्ये येतं, दीज टू झिरोज आर बिटवीन द टू नॉन झिरो डिजिट्स, द सच झिरोज आर कन्सिडर्ड ॲज सिग्निफिकंट. मग त्या मेजरमेंटमध्ये डेसिमल पॉईंट असेल किंवा नसेल. जसं एक्झाम्पल इथं here this zero is between two non-zero digit 1 and 2, therefore it is also significant. Similarly this zero is between two non-zero digits 2 आणि 5, therefore this is also significant. इथं सुद्धा हे जे दोन झिरो आहेत, these two zeros which are underlined by red pen lies between the two non-zero digits 1 and 2, therefore they are significant. पण हा जो झिरो आहे this is not significant. So these two examples have respectively, माझ्यापैकी किती सिग्निफिकंट फिगर झाली मग 3 + 2 दॅट इज 5. ह्याच्यामध्ये हा झिरो सिग्निफिकंट नाही, किती झाली मग 1 2 3 and 4. सो दीज टू मेजरमेंट हॅव रेस्पेक्टिव्हली 5 and 4 सिग्निफिकंट फिगर्स. हा झिरो कन्सिडर करायचा नाही. कोणते झिरो कन्सिडर करायचे, विच लाईज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स. नेक्स्ट रूल इज इफ द नंबर इज लेस दॅन 1 then the zeros here, then the zero किंवा zeros on the right side of the decimal point but to the left of the first non-zero digit are not significant. काय वाचलं नीट लक्ष घ्या. if the number is less than 1 म्हणजे एखाद्या नंबरमध्ये जर डेसिमल पॉईंट असेल तर then the zero किंवा zeros on the right of the decimal point but left of the first non-zero digit are not significant. आता इथं बघा ह्या ठिकाणी हे झिरो कसे येतं, दे आर ऑन द राईट हँड साईड ऑफ द डेसिमल पॉईंट ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट 1. म्हणजे हे जे दोन झिरो आहेत, हे दोन झिरो कोणीकडे येतं, डेसिमल पॉईंटच्या राईट हँड साईडला येतं आणि पहिला जो आपला नॉन झिरो डिजिट त्याच्या लेफ्ट हँड साईडला. सो सच झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. परंतु हा जो झिरो आहे हा झिरो सिग्निफिकंट आहे का, परिचारानुसार, बिकॉज इट लाईज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट, देअरफॉर इट इज सिग्निफिकंट. देअरफॉर द अंडरलाईन झिरोज आर नॉट सिग्निफिकंट बिकॉज ॲज पर दिस रूल. नाउ नेक्स्ट रूल इज द झिरोज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट इफ द नंबर किंवा मेजरमेंट इज विथ डेसिमल पॉईंट. म्हणजे जर समजा तुम्ही एखादं मेजरमेंट घेतलं असेल आणि त्या मेजरमेंटमध्ये डेसिमल पॉईंट आहे तर काय सांगितलं मग, द झिरोज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. ह्याला म्हणायचं ट्रेलिंग झिरोज. ट्रेलिंग म्हणजे शेवटचे, टर्मिनल शेवटचे झिरोज हे काय असतात, दे आर सिग्निफिकंट. फक्त कंडिशन काय, त्याच्यामध्ये काय पाहिजे ह्या ठिकाणी, इफ द नंबर इज कन्सिड द डेसिमल पॉईंट. आता इथं बघा ह्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे इथं. तर हा जो झिरो आहे ह्याला म्हणायचं ट्रेलिंग झिरो किंवा शेवटचं झिरो, हा की विच इज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो डिजिट. ह्याच्यामधला शेवटचा नॉन झिरो डिजिट कोणता आहे, 7, त्याच्यात तो कोणीकडे राईट हँड साईडला आहे. सो दिस इज ए सिग्निफिकंट डिजिट बिकॉज इट कन्सिस्ट ए डेसिमल पॉईंट. सिमिलरली दिस मेजरमेंट ऑल्सो हॅज ए डेसिमल पॉईंट. त्यामुळे हे जे दोन झिरो आहेत विच आर ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो डिजिट 6 त्याच्या उजव्या बाजूला. सो दीज टू झिरोज आर ऑल्सो सिग्निफिकंट. पण हा झिरो सिग्निफिकंट नाही वरच्या रूलनुसार. सो इथं काय लिहिलं मग, सो दीज टू मेजरमेंट हॅव 3 सिग्निफिकंट डिजिट्स. बघा इथं बट 1 2 0 बरं ह्या हे आपण आधी बघू ह्या ठिकाणी दीज टू मेजरमेंट हॅव 3 सिग्निफिकंट डिजिट्स. कोणकोणते, 4 7 0 आणि इथं 6 आणि हे 2 0. But if the measurement is like this 1 2 0 has only 2 significant figures. कारण काय ह्या ठिकाणी हा जो झिरो आहे हा ट्रेलिंग झिरो हा कोणीकडे राईट हँड साईडला आहे, मान्य, इट इज ऑन द राईट हँड साईड ऑफ द फर्स्ट लास्ट नॉन झिरो डिजिट बट ह्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही. देअरफॉर सच झिरो
is not a significant. So it has only two significant digits. कोणकोणते 1 आणि 2. The underline 0, हा जो underline 0 is not significant. So these are the 4 rules. Now we will see next. Point is the order of magnitude. So this is the next point. आता ह्या ठिकाणी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे आपण काय बोलू. इन फिजिक्स देर आर सम फिजिकल क्वांटिटीज विच आर व्हेरी लार्ज, like mass of earth, distance of sun from the earth, and there are some quantities which are very small, like the mass of electron, charge on electron. आता तुम्ही जर आहे तसं ते जर लिहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला हे यू हॅव टू राईट large number of digits. Therefore the best way is to write the measurement in the power of 10. तर आपण ह्या ठिकाणी बघू. आपण बघा ह्या ठिकाणी the best way is to report every measurement in scientific notation. सगळ्यात चांगली कोणती मेथड असते कुठल्याही तुम्हाला मेजरमेंट नोट करायची इन द सायंटिफिक नोटेशन. आता सायंटिफिक नोटेशन कशा म्हणायचं, दॅट इज इन द पॉवर ऑफ 10. सो वेन वी राईट एनी मेजरमेंट किंवा एक्सप्रेस एनी मेजरमेंट ॲज ए पॉवर ऑफ 10, देन दॅट इज द बेस्ट मेथड. ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला स्पेस कमी लागते, चुकण्याची शक्यता कमी असते आणि ह्या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर्स काढत असताना आपलं कन्फ्युजन पण होत नाही. हे जे ॲडव्हान्टेज आहे. उदाहरण बघू आपण. द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस ॲज a into 10 raised to power n, where a is a number such that 0.5 is less than or equal to a and a is less than 5. तर कोणताही नंबर तुम्ही जसं या फॉर्ममध्ये लिहितात तसा हा पहिला जो नंबर a असतो ह्याच्यावर काय कंडिशन आहे, तो 0.5 किंवा त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे आणि 5पेक्षा लहान पाहिजे. अँड n is an integer. So when we write, we must write any measurement in this form. But next point is, in the number a into 10 raised to power n, this power n of 10 is called as the order of magnitude of physical quantity. So when we write any measurement in this form, then this power n is called as order of magnitude of that physical quantity. And when an estimate is required, estimate म्हणजे ऑर्डिनरी आपल्याला ते एखादा मेजरमेंट किती हाय आहे किंवा किती ते लो आहे, एखादी क्वांटिटी किती हाय आहे किती लो हे जर आपल्याला जर लिहायचं असेल, दॅट इज कॉल्ड एस्टिमेट. सो व्हेन अन एस्टिमेट इज रिक्वायर्ड, द क्वांटिटी इज ऑफ द ऑर्डर ऑफ 10 raised to power n. लक्षात घ्यायचं दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त n लिहायचा पॉवर, आणि तुम्हाला इस्टिमेट पाहिजे असेल फक्त ऑर्डर पाहिजे असेल तर 10 raised to power n लिहायचं. आपण ह्याच्यात एक्झाम्पल बघू. आपण एक्झाम्पल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, वी नो दॅट त्याची व्हॅल्यू किती असते, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्या ह्याला आधी काय केलं पाहिजे, याला आधी आपल्याला या फॉर्ममध्ये लिहिलं पाहिजे. या फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये हा ए काय पाहिजे, 0.5पेक्षा मोठा आणि 5पेक्षा लहान. आता हा जो नंबर आहे हा 5पेक्षा मोठा आहे, त्याला आपल्याला 5पेक्षा लहान केलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे, आपला हा जो डेसिमल आहे हा एका डिजिटनं लेफ्ट साईडला आपण शिफ्ट केला पाहिजे. ह्याला काय लिहिते मला मग 0.981 इंटू 10 raised to power 1. 1च का, कारण आपण हा डिजिट हा जो डेसिमल आहे आपण एका डिजिटनं शिफ्ट केला. प्लस 1च का, कारण तो आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला म्हणून. म्हणजे ह्याला आपलं मला असं लिहिता येईल, नाव दिस इज इन द फॉर्म ऑफ a into 10 raised to power n हिअर. मग आता ह्याचं मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येणार, मग आताच्यानुसार ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं, फक्त पॉवर ऑफ n. Therefore the order of magnitude of acceleration due to gravity is only 1 and is of order 10 raised to 1. लक्षात घ्या, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती, फक्त पॉवर लिहायचा 1 आणि ऑर्डर किती 10 raised to power 1. नाउ वी विल सी वन मोर एक्झाम्पल, दॅट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमधला त्याची व्हॅल्यू काय असते, 6.67 इंटू 10 raised to power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता परत हा नंबर कसा आहे, हा 6पेक्षा मोठा आहे. आपल्याला नंबर काय पाहिजे, इथं 5पेक्षा कमी पाहिजे. जे परत काय केलं पाहिजे, आपण हा डेसिमल एका डिजिटनं लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला पाहिजे. इथं आपण शिफ्ट केला, कितीने शिफ्ट केला आपण, 1 ना, म्हणजे पॉवर, आणि कुणीकडे शिफ्ट केला, डावीकडं, म्हणजे पॉवर काय येणार 10 raised to power 1 आणि हा पहिला -11 आहे. सो -11 + 1 किती, -10.
त्यामुळे इथं काय येणार मग G इक्वल टू 0.667 इंटू 10⁻⁻10 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg square. Therefore, the order of magnitude of gravitational constant is -10 here, and E is of order. This is the order. Order लिहिताना काय लिहायचं असतं 10⁻n. n किती इथं -10. युनिट पण लिहायचं आहे ठिकाणी. So this is the last point of the theory of the first chapter. Now we will see in the next part some numericals. Thank you.